करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपले दिवस असो किंवा रात्र असो, उत्तम प्रकारे जीवन जगायचं आहे. सर्वांशी गोड बोलायचं आहे. परंतु टेन्शनमध्ये कोणाशी वाईट होऊ नका. परंतु दुःख भोगणारा मनुष्य कालांतराने सुखी होऊ शकतो. आणि दुःख देणारा आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही. एक जीवनाचं रहस्य आहे हो. ते जर माहीत पडलं ना, तर आयुष्य काय आहे हे आपल्याला कळेल. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या वाटेला दुःख आलेत की नाही आलेत? सर्वांच्या वाटेला आलेत की नाही? बरोबर. परंतु ज्या वेळेला दुःख आले, त्यावेळेला त्या दुःखाला सुद्धा तुम्ही समोर गेले की नाही गेले? मनाला प्रश्न विचारा, किंवा समोर आरशासमोर उभे राहा. नक्कीच ना, गेलेत की नाही? मग शेवटी दुःख आपण भोगले. तो अशी कोणतीही व्यक्ती या जगामध्ये सापडणार नाही ज्याला दुःख नाही आहे. प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहेत, परंतु तो चेहऱ्यावर दाखवून येत नाही. आता आपल्या घरामध्ये जो कोणी बघा पाहुणा येत असेल, किंवा आपले नातेवाईक येत असतील, किंवा मित्रमंडळी येतात, त्यावेळी ते बघा त्यांना आलेले संकट, त्यांना आलेले दुःख अशा अवस्थेत येतात का हो? असे चेहरे घेऊन आपल्या घरात येतात का? नाही आहे. हसत मुखाने घरी येतात. त्यांच्या चेहऱ्यावर बघा हसणं असतं, परंतु जाताना अशा गोष्टी सांगतात, त्यांचे दुःख सांगतात, त्यांचे प्रत्यक्षपणे संकट, ज्या अडचणी आल्या होत्या त्या आपल्या घरामध्ये सांगतात. आणि आपल्याला टेन्शन वाढतं, आणि ते मनमोकळेपणाने बघा आपल्याशी बोलून ते निघून जातात. त्यांचं दुःख कमी झालं, त्यांनी काय केलं की आपल्यासोबत शेअर केलं. त्यांच्या मनामध्ये जे कोंडलेलं होतं, जे दुःख होतं, जे संकट होतं, ते आपल्यापाशी येऊन सांगितलं. त्यांचं मन हलकं झालं, आणि आपलं मन काय झालं, भरून आलं. आता त्यांची दुःख ज्या वेळेला आपण ऐकलं, त्यावेळी आपल्याला टेन्शन वाढलं. म्हणून दुःख भोगणारा मनुष्य कालांतराने सुखी होऊ शकतो, परंतु दुःख देणारा आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही. आता आपल्याला जी कोणी व्यक्ती त्रास देत असेल किंवा दुःख देत असेल, तर बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती कधीही आनंदाने जगू शकतच नाही. त्या व्यक्तीला सुद्धा त्रास नक्कीच होईल. समर्थ म्हणाले, आपण का म्हणून कुणाचं वाईट बोलावं, का म्हणून वाईट कोणाचं करावं? यात काय मिळणार आहे हो? काहीच नाही आहे. त्याने नवीन कार घेतली, नवीन गाडी घेतली, आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पेढा द्यायला आलेला आहे, आपण नक्कीच घेतला पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो, त्या व्यक्तीने गाडी घेतलेली आहे, आपल्या पोटात दुखायला लागलं. असं होता का म्हणे? दुःख देणारा आयुष्यात केव्हाही सुखी होणार नाही. त्याला आता मजा वाटेल
की मी या व्यक्तीला खूप त्रास देतोय, या व्यक्तीला खूप दुःख देत आहे, परंतु कालांतराने त्या व्यक्तीला नक्कीच समजेल. जगण्यासाठी प्रेम लागत नाही, परंतु प्रेमासाठी जगावं लागतं. आपण या भूतलावर, या पृथ्वीतलावर जन्म घेतला. कशासाठी? प्रेमासाठी. काय हो, जगण्यासाठी प्रेम लागतं का? जसे मनुष्य देह, जसे बघा प्राणी, पशु, पक्षी जीवन जगत आहे, तसंच आपण जगत आहोत, परंतु प्रेमासाठी जगावं लागतं. एकमेकांवर प्रेम करता आलं पाहिजे. प्राणी मात्रांवर दया करता आली पाहिजे. एकट्यानेच आपण आयुष्य जगलं, कोणासाठी मदत केली नाही, किंवा बघा इतरांसाठी आपण मदतीला धावून गेलो नाही, काय उपयोग आहे आपल्या या जीवनाचं? समर्थ म्हणाले आयुष्य उत्तम प्रकारे जगता आलं पाहिजे. इतरांसाठी आपण गोड म्हणून जीवन जगलं पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये आपली गोडी त्यांना प्रत्यक्षपणे चाखता आली पाहिजे. आपण कितीही जरी कडू असलो तरी, बरोबर की नाही? मेथीचा लाडू बघा, कडू असतो की नाही, परंतु तो शरीरासाठी काय असतो? आरोग्यदायी असतो, बरोबर की नाही? कारल्याची भाजी आपल्याला आवडत नाही, आपण लगेच तोंड वाकडं करतो, परंतु तीच पौष्टिक असते. मग आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात कडू म्हणून जावं, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तमाचे दिवस प्राप्त होण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी जावं, बरोबर की नाही? त्यांच्या आयुष्यात अजून आपण गोडवा निर्माण करायला जाऊ तर बघा डायबिटीस होईल, बरोबर की नाही? साखर जास्त झाली की. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले लिमिट असतं, मर्यादा असते. कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही त्रास देऊ नका. का भाग द्यावा लागला? हा भाग या देहाचा चाललेला आहे. तुम्हाला नमस्कार आहे हो. तुम्ही सर्व संत मंडळी आहे, ज्ञानी मंडळी आहे. या देहाचा चाललेला आहे. वस्तूंमध्ये आनंद शोधू लागलो की बघा मन लागत नाही आहे, मनाचं समाधान होत नाही आहे. आणि मनाने आनंदित झालो ना, तर प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला समाधान दिसत असतं. म्हणजे विचार जर आपण केला, एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल, परंतु बघा आपण एखाद्या वेळी मार्केटला जातो, बाजारात जातो, आपल्याला हीच गोष्ट हवी आहे, मला रिमोट कंट्रोलवाली गाडीच पाहिजे, मला खेळायला बाहुलीच पाहिजे, आपण काय करत असतो? बरोबर की नाही? त्यासाठी आपण खूप रडत असतो, पण मनाचं समाधान होत नाही आहे. आपल्याला एखादी गोष्ट खावीशी वाटली, परंतु ती जर आपल्याला मिळाली नाही आणि दुसरी एखादी गोष्ट मिळाली, तर त्यामध्ये समाधान होत नाही आहे. आपल्याला तीच गोष्ट हवी आहे, परंतु मनाने आनंदित झालो. चल, मला खेळायला बाहुली नाही मिळाली किंवा रिमोट कंट्रोलवाली गाडी नाही मिळाली, परंतु मला एखादी दुसरी गोष्ट मिळाली, त्या वस्तूमध्ये जर मी समाधान मानलं ना, तर नक्कीच मनाचं समाधान झालेलं पाहायला मिळेल. आलं भाग लक्षात? समर्थ म्हणाले समजून घेणं गरजेचं आहे. जो केवळ तुमच्या आनंदासाठी हार मानतो ना, त्याच्याशी तुम्ही कधीही जिंकू शकत नाही. आपण काय विचारतो? तुमच्या आनंदासाठी जर कोणी हारत असेल, तर आपण समजून जायचं की ही व्यक्ती बघा आपल्याला जिंकवण्यासाठी हारलेली. आपण स्पर्धेमध्ये उतरत असतो. स्पर्धेमध्ये आपण कशासाठी उतरलेलो असतो माहिती आहे? पहिला नंबर येण्यासाठी नाही आहे. तर माझ्या बाजूचा शेजारी उतरलाय ना, म्हणून आपण उतरलो. मला त्याला हरवायचं आहे. स्पर्धा गेली तेल लावत, हा आपण विचार करतो, बरोबर की नाही? म्हणजेच कशासाठी केलं? की मला त्याला हरवायचं आहे. भाग येते लक्षात? म्हणून जीवन जगत असताना कसं जगायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे.
सुखदुःखाने प्रत्यक्षात आपल्या आयुष्याची चादर आपल्यावर पसरलेली आहे. कधी गोड तर कधी कडू आपल्याला दिवस पाहायला मिळत असतात. सुखाच्या रूपात बघा आपल्या डोळ्यातून अश्रूसुद्धा येतात आणि दुःखाच्या रूपात सुद्धा अश्रू नक्कीच पाहायला मिळत असतात. परंतु तेच डोळे, परंतु कारण वेगळं. अश्रू दुःखाचे सुद्धा असतात, आनंदाचे सुद्धा असतात. आता विचार कर, सुखदुःखाची ही शिदोरी, आयुष्याची शिदोरी जगत असताना प्रत्यक्षात आयुष्याचं सार्थक कसं होईल? दुसऱ्यांचं पाहून बघा केलेलं अनुकरण हे आठवण्यासारखंच असतं. आपण दुसऱ्यांची कॉपी करायला जातो. तो तसा वागतोय ना, आपण पण तसाच वागायचं. परंतु आयुष्याच्या वाटेवर ज्या ज्या वेळेला त्याला जेवढी दुःख येत नाही ना, तेवढी दुःख आपल्याला येत असतात. आपण विचार करतो, अरे मी सुद्धा त्याच्यासारखाच जगतोय, तो तसा करतोय तसंच मी जगत आहे, परंतु त्याच्या वाटेला दुःख येत नाही आहे, मग माझ्याच वाटेला दुःख का? विचार करा. तो सुद्धा जीवन उत्तम प्रकारे जगत आहे, आपण सुद्धा उत्तम प्रकारे जीवन जगत आहे. यासाठी आपण आता इतकंच करायला हवं, जेणेकरून आपले विचारच आपल्याला मोठे बनवतील. गुलाबाच्या फुलाप्रमाणे आपलं आयुष्य सुगंधित करायचं असेल तर काट्यांशी तडजोड करावीच लागणार. आपले विचार आपल्याला मोठे बनवत असतात. गुलाबाचा फूल बघा, तोडायचं असेल ना, झाडापासून वेगळं करायचं असेल ना, तर प्रथमतः त्या झाडाचे काटे आपल्याला टोचतात की नाही, तेव्हाच ते सुगंधी फूल, रंगीबेरंगी फूल आपल्याला पाहायला मिळतं. विचार करा. जे कसलीच अपेक्षा बाळगत नाही आहेत तेच खरे सुखी असतात, कारण त्यांना निराश होण्याची वेळच. आपण प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडून अपेक्षा करत बसलेलो आहोत आणि ज्या वेळेला आपण अपेक्षा करत बसलेलो आहोत त्या अपेक्षेची निराशा झालेली आहे. आपण आशा धरत बसलेलो आहोत की ही व्यक्ती आली, ती व्यक्ती आली की मला हे मिळेल, ते मिळेल, परंतु शेवटी बघा त्या व्यक्तीचे हात रिकामे दिसले की आपली आशाची निराशा होऊन जाते. मग विचार जर आपण करायला गेलो ना, प्रत्येकाची वेळ येते हो. असं नाही आहे की त्याच्याच वाटेला सर्व दुःख येतील आणि माझ्याच वाटेला प्रत्येक वेळेला सुख येईल, असं नाही आहे. हसरा चेहरा आणि दुःखी चेहरा यात फक्त विचारांचा खेळ असतो. आपलं आयुष्य म्हणजे एक प्रकारे विचार आहे आणि त्या विचारांचा खेळ आपल्याला जगायचं आहे. हसणं, रडणं हे आपल्या आयुष्यातच लिहिलेलं आहे. परंतु सत्कर्म केल्याने बघा, प्रत्यक्षात जीवनामध्ये सुखशांती जर पाहायला मिळवायची असेल तर सत्कर्म करणं गरजेचं आहे. कितीही तुम्ही वैभव कमवा, कितीही प्रत्यक्षपणे पैसा कमवा, परंतु तुमच्या हातून ज्या प्रकारे सत्कर्म घडत नाही तोपर्यंत तुम्हाला सुखशांती मिळणारच नाही. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.